आज आपण बनवणार आहोत सोयाबीन राईस आणि त्यासाठी लागणारे साहित्य 2 उभे चिरलेले कांदे, 1 टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, मीठ, हळद आणि मॅगी मसाला, वाटी तांदूळ आणि सोयाबीन घेतले 1-1.5 तास पाण्यात भिजवून घ्यायचे ते। आता बघू शकता आपण आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे। बघा आता तेल गरम झालेलं आहे, यात आपण कढीपत्त्याची पानं सोडूया। लगेच आपण कांदा टाकून घेऊया। कांदा थोडा लालसर परतून घ्यायचा आहे। आता आपण यात टमाटर टाकून घेऊ, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद। आता आपण जी पेस्ट केली ती टाकणार आहोत। एक मॅगी मसाला, त्यात थोडा लाल मसाला, आपल्याला जे मसाले हवेत ते आपण टाकू शकतो। आता बघा आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, आपण यात आता सोयाबीन टाकून घेऊ आणि हे सगळं एकत्र करून घेऊया। आता आपण यात तांदूळ घालून घेऊया। यात आपण गरम पाणी घालायचंय, अंदाजे आपल्याला हवं तितकं। आता आपण कुकरचं झाकण लावून 2 शिट्या देऊया।